रामकृष्ण हरी मित्रांनो, हा अभंग आपल्याला जीवनातील विविधता आणि प्रारब्धाचे रहस्य समजावतो. जसे एकाच मातीच्या भांड्यात काही कुंभ मोठे, काही छोटे, काही डावीकडे तर काही उजवीकडे असतात, तसेच या जगातही प्रत्येक जीवाची स्थिती वेगवेगळी असते. प्रारब्धामुळे प्रत्येकाला वेगवेगळे भाग्य, वेगवेगळे अनुभव मिळतात. एका खाणीतून निघालेले हिरे आणि दगड जरी एकत्र असले तरी त्यांची किंमत वेगळी असते. तसेच सर्व जीव एकाच परमेश्वराची निर्मिती असले तरी त्यांच्या कर्मानुसार भेद दिसतो. संत तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक जण आपापल्या पायरीवर आहे, त्यामुळे गर्व किंवा तुलना करू नये. अभंग 287. कुंभ अवघा एका आवा, पाकीन एकीन गुफे डावा. ऐसे भिन्न भिन्न साटे, केले प्रारब्धाने वाटे. हिरे दगड एका खाणी, कैचे विजातीसी पाणी. तुका म्हणे शिरी, एका एकाची पायरी. कुंभ अवघा एक आवा, पाकी एकी गुफे डावा. या ओळीत संत तुकाराम महाराज संसारातील विविधतेचे सुंदर उदाहरण देतात. कुंभ म्हणजे मातीची भांडी. ही सर्व भांडी एकाच मातीपासून एकाच कुंभाराच्या चाकावर तयार होतात, म्हणजे त्यांचा मूळ स्रोत एकच आहे. पण तरीही प्रत्येक कुंभाचा आकार, रूप, उपयोग आणि स्थान वेगळे असते. काही कुंभ सरळ ठेवले जातात, काही थोडे वाकडे, काही आतल्या बाजूला, काही बाहेरच्या बाजूला. यामागे कुंभाराची योजना आणि मांडणी असते. एक आवा म्हणजे एकच कुंभार, एकच चाक किंवा एकच निर्मिती प्रक्रिया. याचा अर्थ सर्व जीव, सर्व वस्तू आणि सर्व सृष्टी एकाच परमेश्वराच्या निर्मितीतून आलेली आहे. ईश्वर एकच आहे आणि त्याच्यापासून सर्व काही निर्माण झाले आहे. त्यामुळे मूलतः सर्व समान आहेत. पाकी एकी गुफे डावा. याचा अर्थ काही भांडी उजवीकडे ठेवली जातात तर काही डावीकडे, म्हणजेच त्यांची स्थिती, स्थान आणि उपयोग वेगळा असतो. हे भेद बाह्यदृष्ट्या दिसतात, पण मूळतः सर्व एकाच घटकापासून तयार झालेले आहेत. हे आपल्याला सांगते की जगात जे भेद दिसतात, गरीब श्रीमंत, मोठा लहान, यशस्वी अयशस्वी, ते सर्व बाह्य आहेत, मूळ सत्य नाही. या ओळीतून संत तुकाराम महाराज एक मोठा संदेश देतात की आपण कोणाचाही अवमान करू नये किंवा कोणाशी तुलना करून अहंकार बाळगू नये, कारण सर्व जीव एकाच परमेश्वराची निर्मिती आहेत. प्रत्येकाचे जीवन, कर्म आणि प्रारब्ध वेगळे असल्यामुळे बाह्य फरक दिसतात, पण आत्मा एकच आहे. यातून आपल्याला नम्रता, समता आणि सहिष्णुता शिकायला मिळते. कोणालाही कमी लेखणे योग्य नाही, कारण आज जो डावीकडे आहे तो उद्या उजवीकडे जाऊ शकतो. जीवन सतत बदलणारे आहे. अशा प्रकारे ही ओळ आपल्याला अद्वैताचा संदेश देते. सर्व काही एकाच परमेश्वराचे रूप आहे, त्यामुळे मनात प्रेम, समता आणि आदर ठेवून जीवन जगावे. ओळ ध्रुव. ऐसे भिन्न भिन्न साटे, केले प्रारब्धाने वांटे. ध्रुव ही ओळ संत तुकाराम महाराज आपल्याला जीवनातील भेद आणि प्रारब्धाचे गूढ समजावण्यासाठी सांगतात. ऐसे भिन्न भिन्न साटे म्हणजे या जगात अनेक प्रकारची भिन्नता दिसते. प्रत्येक व्यक्तीचे रूप, स्वभाव, बुद्धी, संपत्ती, परिस्थिती आणि जीवनाचा मार्ग वेगळा असतो. कुणी श्रीमंत असतो, कुणी गरीब, कुणी ज्ञानी असतो, कुणी अज्ञानी, कुणी सुखात असतो, कुणी दुःखात. बाह्य जगात हे भेद स्पष्टपणे दिसतात. केले प्रारब्धाने वांटे. याचा अर्थ हे सर्व भेद प्रारब्धामुळे म्हणजेच पूर्व कर्मांच्या फळामुळे निर्माण झालेले आहेत. प्रत्येक जीवाने पूर्वजन्मात किंवा पूर्व काळात जी कर्म केली आहे त्यानुसार त्याचे वर्तमान जीवन घडते. परमेश्वराने सर्वांना समान निर्माण केली असली तरी कर्मांच्या नियमामुळे प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे भाग पडतात. या ओळीतून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की कोणाच्याही जीवनातील स्थिती पाहून गर्व किंवा न्यूनगंड ठेवू नये, कारण आज जो वर आहे तो त्याच्या कर्मामुळे आहे आणि जो खाली आहे तोही त्याच्या कर्मानुसार आहे. हे सर्व तात्पुरते आहे. ही ओळ आपल्याला कर्म सिद्धांत समजावते. जीवनात जे काही चांगले किंवा वाईट घडते ते अचानक नसते, तर त्यामागे पूर्व कर्मांची साखळी असते. त्यामुळे माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, कारण त्याचे फळ भविष्यात निश्चित मिळते. तसेच ही ओळ आपल्याला समतेचा संदेश देते. कोणालाही कमी लेखू नये किंवा स्वतःला मोठी समजू नये. सर्वजण त्यांच्या त्यांच्या प्रारब्धानुसार जीवन जगत आहेत.
अशा प्रकारे संत तुकाराम महाराज आपल्याला नम्रता, स्वीकार आणि कर्मयोग यांचा सुंदर संदेश देतात. ओळ 3. हिरे दगड एक खाणी, कैचे विजातीसी पाणी. ही ओळ संत तुकाराम महाराज आपल्याला अत्यंत खोल आध्यात्मिक सत्य समजावतात. हिरे दगड एक खाणी म्हणजे हिरे आणि दगड दोन्ही एकाच खाणीतून निघतात, म्हणजेच त्यांचा मूळ स्रोत एकच असतो. खाणीमध्ये जसे मूल्यवान हिरे आणि सामान्य दगड एकत्र असतात, तसेच या सृष्टीतही सर्व जीव एकाच परमेश्वराच्या निर्मितीतून आलेले आहेत. सर्वांचे मूळ एकच आहे, फरक फक्त गुणधर्म आणि उपयोगात आहे. कैचे विजातीसी पाणी याचा अर्थ असा की पाण्याचे मूळ स्वरूप सर्वत्र एकच असते. नदी, तलाव, विहीर किंवा समुद्र, पाणी कुठेही असले तरी त्याचा स्वभाव एकच असतो, त्यात कोणताही खरा भेद नसतो. त्याचप्रमाणे आत्मा किंवा परमसत्य हे सर्वत्र एकसमान आहे. जाती, रूप, रंग, संपत्ती किंवा स्थान यामुळे त्यात कोणताही खरा फरक पडत नाही. या ओळीतून संत तुकाराम महाराज आपल्याला अद्वैत तत्वज्ञान शिकवतात. जगात जे भेद दिसतात ते फक्त बाह्य आहेत. खरे पाहिले तर सर्व जीव एकाच परमात्म्याचा अंश आहेत, त्यामुळे कोणालाही कमी किंवा जास्त समजू नये. ही ओळ आपल्याला नम्रता आणि समतेचा संदेश देते. जसे हिरा आणि दगड दोन्ही एकाच खाणीतून येतात, तसेच प्रत्येक माणूस एकाच परमेश्वराची निर्मिती आहे. फरक फक्त त्यांच्या कर्म, गुण आणि संस्कारांमुळे दिसतो. तसेच ही ओळ आपल्याला हेही शिकवते की खरे मूल्य बाह्य रूपात नसते, तर अंतर्गत गुणांमध्ये असते. हिरा मौल्यवान असतो कारण त्याचा गुणधर्म वेगळा असतो, दगड साधा असतो, पण दोन्हीचे मूळ एकच आहे. अशा प्रकारे संत तुकाराम महाराज आपल्याला समता, अद्वैत आणि आत्मज्ञानाचा सुंदर संदेश देतात. ओळ 4. तुका म्हणे शिरी, एकेकाची पायरी. 3. ही ओळ संत तुकाराम महाराज आपल्याला जीवनातील अंतिम सत्य आणि नम्रतेचा संदेश देते. तुका म्हणे म्हणजे संत तुकाराम महाराज स्वतः सांगतात. ते आपल्या अनुभवातून, भक्तीमधून आणि आत्मज्ञानातून हे सत्य मांडतात. शिरी म्हणजे डोक्यावर, म्हणजेच आदराने, मानाने किंवा उच्च स्थानावर. येथे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्थानावर आहे आणि त्याला योग्य तो सन्मान मिळतो. एकेकाची पायरी म्हणजे प्रत्येक जीव एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या पायऱ्यांवर आहे, म्हणजेच कोणी वरच्या पायरीवर आहे, कोणी खालच्या, पण प्रत्येकाची स्वतःची जागा आणि भूमिका आहे. जीवन हे एक शिडीप्रमाणे आहे, जिथे प्रत्येक जण वेगवेगळ्या स्तरावर उभा आहे. या ओळीत संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की कोणालाही कमी किंवा जास्त समजू नये. प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्म, प्रारब्ध आणि प्रयत्नांनुसार वेगळ्या पायरीवर आहे, पण सर्वजण त्या एकाच जीवनशिडीचा भाग आहेत. ही ओळ आपल्याला नम्रता आणि स्वीकार शिकवते. जर कोणी वरच्या पायरीवर असेल तर त्याचा गर्व करू नये, आणि आपण खालच्या पायरीवर असलो तर निराश होऊ नये, कारण जीवन सतत बदलत असते आणि आजची पायरी उद्या बदलू शकते. तसेच ही ओळ आपल्याला प्रगतीचा संदेश देते. प्रत्येकाने आपापल्या पायरीवरून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, चांगली कर्म करावी आणि आत्मविकास साधावा. अशा प्रकारे संत तुकाराम महाराज आपल्याला समता, नम्रता आणि आत्मोन्नतीचा सुंदर संदेश देतात. शिकवण. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला अत्यंत सुंदर जीवनतत्व सांगतात. जगात दिसणारे भेद हे खरे नसून फक्त बाह्य आहेत. सर्व जीव एकाच परमेश्वराची निर्मिती आहेत, पण कर्म आणि प्रारब्धामुळे प्रत्येकाची पायरी, स्थिती आणि अनुभव वेगळे दिसतात. म्हणून कोणालाही कमी किंवा जास्त समजू नये. प्रत्येकाच्या जीवनात त्याची स्वतःची भूमिका आणि वेळ ठरलेली आहे. आपल्याला नम्रता ठेवून स्वतःच्या कर्मावर लक्ष द्यावे आणि इतरांचा आदर करावा. खरे ज्ञान हे समता, शांतता आणि स्वीकार यात आहे. अशा भक्तिमय आणि प्रेरणादायी अभंगांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.